गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यममलजं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओंकार प्रधान रूप गणेश सर्दी झाले उगी उगी रडू नको उगी उगी रडू नको बाळा किती समजावं रे उगी उगी
काय सांगायचे मेरणीकडे लग्नाच्या अगोदर घराला वाट पाडली होती. सारखे 4 दिवसाला यायचे आमच्या पप्पांना म्हणायचे काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या. आमचं म्हातारं या मॉडेलला भाळलं मेलेनी माझं वाटुळ केलं. असं वाटतं त्याला इथं सोडून रात्रीचं निघून जावं. नवरा नको भूकंपाच्या अगोदर ढासाळ इकडं पडकं घराण मोडकं छप्पर. भाद्रपद महिन्यात घरात गणपती गौरी बसून म्हटलं याच्या का डोंबलेव बसू का साधं देवाला देव घर. रोज बाहेरच्या फुकटच्या पंक्ती खाऊन कसा बोका झालाय बघा ना. अरे वा. मला रोज कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो. ही साडी सुद्धा आमच्या गावडे बहिणीने दिली म्हणून 4 माणसात तरी आले. नाहीतर काय सांगायचंय लग्न झाल्यापासून मी रोज गाऊनवरच बसते. अरे वा. कधी एक लग्नात साडी घेतली तोंडाकडे बघायला काय वाटत नाही अजून. कधी एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. हे 17 सण 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. हे काय केलं. आंघोळीच्या 2 गोळ्या घेते काय करायचं. फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं चोळी टाका घालीन म्हणलं तर शिवायला दोरा. लग्न होऊन किती दिवस झाले असतील यांच्या वयावना ओळखा की अजून किती कुमार दिसतात. अरे वा. यांचा ओठ पिळला तरी पू निघतो. आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसेंदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली. मेरणी आतापर्यंत माझ्या गळ्यात एक तरी फुटका मणी बांधायचा होता की हो. 4 बायका जर हळदी कुंकाला गेले ना बायकाने म्हणायचं नाव घ्या की मुडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. तुमचा मान राखून नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट बसा ओरडत. रामभाव बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. रामभाव बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. अजून एक घे ना. अजून एक घे. मित्र आहेत का ते वाटलंच कलर बरोबर. अरे वा. बर घेते बाई. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून. कॅमेरेमनचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतेचे मोती गुळधाव सोनं या राजात लेन नाही. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. याला नको का म्हणते माहितीये का. लग्न झाल्यापासून बिचारा आज भेटलाय हो. टाळ कुठत गेलो होतं कोणाष्ट. लगीन झाल्यापासून बिचारा एक दिवस घरी नाही. चाल आळंदीला चाल पंढरपूरला चाल देहूला चाल काशीला. त्याला बुका लाव त्याला बुका लाव. नव बुका लाव्यांच्या घरी काही बायकांनी बुका खाऊन मारायचं का हो. ही महाराज मंडळी अशीच बाहेर जोगावत्यात आणि घरी बायका मिसऱ्या घासून वाट बघून मारायला लागले. आज तरी बुवा घरी येते उद्या तरी बुवा घरी येते. काय बुवा लोकांचं खरं आहे का. ह्या सप्त्यावनं त्या सप्त्यावनं त्या सप्त्यावनं त्या हप्त्याव अजिबात बुवांना पुरी देऊ नका. बुवांच्या बायकांचं काही घरी हाल असतं तर बुवांच्याच बायकांना माहिती. मी माझ्यावनं सांगते लोकांचं कशाला सांगू. मी म्हणलं तुम्ही तसंच बोकाला हिंडा. मी तुमच्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरात जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा
लागी पावसी निर्वाणी आईचं जोगवा नवविध भक्तीच्या कोरी नवरात्रा पोटी निराकारण मागेर ज्ञानपुत्रा दंब सासरा सोडणे कुपात्रा अंतरी धरीण सद्भावे मुद्रा आईचं जोगवा पूर्ण बोधाची भरीण मी परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी अमृत रसाची घेईन मी दुरडी आईचं जोगवा देवा शांत्या काय चुकलं असलं तर सांगा बोला देवा वर्षाने तुझ्या मोरिया नगरला पहिली फेरी आली मोठी मोठी धेंड बाजूनी जमा झाली पण बरी सफेद कपडा खिसा खाली आली अरे मोठ्या नोटा बाजूला सारून चिल्लर टाकू लागली आई राजा बघून घे आईचं जोगवा आता साजणे झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडून या संग काम क्रोध झोडेले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंग आईचं जोगवा आई भक्तांचं कल्याण कर 50 दे सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे आईसा जोगवा मागुनी ठेविला सावणी महाद्वारी नवसमी फेडीला एका जनार्दने एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचं जोगवा आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे
आपल्या घरात शुभ कार्य झालं की आपण कुलदैवताचा गोंधळ घालतो, जागरण करतो. छत्रपती शिवराय देखील मोहिमेला निघाले. आई जगदंबेचा गोंधळ अगोदर घालायचे. आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊनच महाराज मोहिमेला जायचे. मोहीम फत्ते करून आशीर्वादाने यायचे. म्हणजे तुकोबाराने सुद्धा गोंधळ घातला पांडुरंगाच्या रावळामध्ये. तो गोंधळ मी तुमच्या पुढे सादर करतो. तुकोबारायचा पांडुरंगाच्या रावळातला गोंधळ. पिटेवाले सुरवाडा मी तुंतून लावून घेतो पहिलं. टॉय 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 वासुदेव हरिनाम संभळ टॉय. तुम्ही काय नुसते मग कडाकणी खायलाय काय? जरा तुमतो वाजवा. शंभरवांग बांबरवांग. ठेवले का चारा तोडून सगळे? हे जगात म्हटलं मागे येऊ नका. तुम्हाला एक सुद्धा काढाकणं देणार नाही. 10-5 घाला देऊ. तुकाराम महाराज म्हणतात 10-5 घाला देऊ. पण सध्या जर आमच्या दारात भिकार आला तरी आम्ही दार लावून घेऊ. चावकी कुत्री बी अंगावर लावू. इतकी कंजूस क्वालिटी या दुनियेत निर्माण झाली. माणसाला सत्कार्य करता 5 पैसे खर्च करायचं म्हणलं की जीवाव येते आणि हातबत्तीला किती बी देते. देवा पुढे 4 आट्याने वावळायचं म्हणलं तरी माणूस विचार करतो. मग तो अक्क 50 पैसे कसं वावळावतं. त्यातली बी मोड करतं 7-8 देव भागवतं. लय प्युअर लोकांनी गावडे वस्तीवली सोडून आमच्या तिकडली सांगतोय. इथली सज्जन माणसं आहेत. आमच्याकडे लय रगेल माणसं. दरवर्षी कारखान्याला 1000 टन ऊस जातो. पण गावाच्या पाराणाची पावती फाडायचं म्हणलं तर घरादारावर नांगूर फिरतोय. मग अशी लोक दिखाव परमार्थ करतात. काही लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून भक्तीचं प्रदर्शन मांडतात. काही लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी परमार्थाचं ढोंग करतात. काही लोक सिझनेबल भक्ती करतात. सिझनेबल तेवढ्या पुरती. जसं गणपती बसलं की आपण 10 दिवस गणपतीला बेजार करून सोडतो. गणपती बाप्पा आपली गणपतीची भेट पुढच्या भादव्यातच. मध्ये नो एंट्री. तेवढ्या पुरता शोपी तेवढ्या पुरती नाटक आपण करतो. श्रावण महिना निघूद्या. श्रावणात तर काय भक्तीला उधाण येतं हो. कधी दियाबागा डुंकून न बघणारे माणसं तो श्रावणात भक्ती करतात. हो गुरुगर व्रत वैकल्य करतात. गुरुगर पोथ्या लावतात. हरिविजय, रामविजय, नवनाथ, पांडव प्रताप, गुरुगोर पोथ्या, गुरुगोर समाप्त्या, गुरुगोर सत्यनारायणाच्या पूजा. दारात मोठा मंडप घालायचा. बंगल्यावर असं लायचं, डेकोरेशन करायचं, पावली रावळी जमा करायची, अन्नदान करायचं आणि घरात सत्यनारायणाची पूजा किती मोकळ्या मनानं घालायची. कुचक्या सुपाऱ्या देवाला, कुचक्या खारका देवाला, देवाला, कुचका बदाम देवाला, नाचका नारळ देवाला, फटक्या नोटा बोवाला. ठरलेलं गोष्ट. नोट कुठं चालना गेली की बुवाकडून देवाकडे ढकलायची. आम्हाला भरपूर अनुभव येतात. आम्ही रोज बाहेरगावी कार्यक्रमाला जातो. लोक आमचा कार्यक्रम संपला की आमचे बिदाकेचे पैसे पाकिटात घालून नारळाच्या खालनं पाकिट देतात
आम्ही कधीच माणसात पाकिट फोडून बघत नाही. गाडीत बसले हो इथून तिथून चिकटपट्ट्या, कुठल्याच बँकेत न चालणारे नोट बुवाच्या पॉकेटमध्ये. त्यांच्या घरादाराला चिकटपट्टी लागल का राहील? इतकी लोक चॅप्टर निघाली हो. तुकोबाराय म्हणतात 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला आम्ही सगळी जणी उठतो आई. कुठे गेलं? बदली काम करतील का? असं नाही घ्या, एक सुद्धा बद देणार नाही. तुन 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 दिला तो यूज आणि थ्रू मध्ये दिला. बोला देवा. लग्नाला 16 वर्ष झाली. अरे मला विसरला, जोडीने पाया पडाय तुम्हाला आला नाही, वावर जत्रा कर तुम्हाला केली नाही, पूस महिना निघून गेला माझी जत्रा केली नाही. आहे 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 मला आशा दावली, मला आशा दावली, मला उपारच्या पाकाचं काळं कोंबड, मला 4 पायाचं पांढरं मोठं बोकाड, हा तुमच्या माईचं बोकड खातो. तुमच्या आमच्या जीवा इतक्या चाटा झाल्यात ना. आम्ही खंडवाला बोकाड कापलं आणि बरं लक्ष्मीला कोंबड कापलं. तिच्या पुढं का टाकून येत नाही? मग तू घरी आणायचं, त्याचं पद्धतशीर टाकडे तुकडे करायचे, कडीपत्ता जिरी मोहरी शेंगदाणे तेल वगैरे वगैरे सरसरीत फोडणी सुरसुटांग हलगार दाडाम 200 मिली टाकून चालला देव डुलत. देवा तुमच्या पुढं खापाकाड पडलेली रगात मातीत सांडलेलं खाच आटून आता गाबा ओढतोय घरी गॅसवर शिजवून. देवाला काय पोळीच्या निवदान मधुमेह होतोय का डायबिटीस होतोय का लाडूच्या निवदान देवीला मुळवेद होतोय का? या देवांची आजकाल मेजॉरिटी वाढली म्हणता. आता मला तुमच्याकडे खरंच काय माहित नाही, सगळं आमच्या तिकडलं सांगते. आषाढ किंवा पौष महिन्यात या देवांची इतकी जुगलबंदी चालते ना, कुठं ढोलगं वाजलं संडासला कधी टरबॅन ह्याचा पत्ता नसतो, पण ह्यांच्या अंगात देव कुठनं घुसतो हे त्यांनाच माहित. एवढा देव बावळट आहे का? देव काय म्हणण्याचा भाजी भराय 4 रुपये 5 रुपये पावशेरने मिळायला. अरे या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधकांनी खडतर साधना केल्या. अनेक ऋषींनी आयुष्य तपश्चर्या अरण्यामध्ये लोखंडाचं पीठ खाऊन केली. कुणी देव भेटावा म्हणून दाढी जाटा वाढवल्या, कुणी संन्यास घेतला, कुणी वलकाला गुंडळली, कुणी झाडाला टांगून घेतलं, कुणी गाळ्यात पुरून घेतलं. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नको तेवढ्या साधना नको तेवढे सायास या साधकांनी केले. त्यांना सुद्धा देवानी सहजासहजी तोंड दाखवलं नाही. मी सुद्धा लहानपणापासून आतापर्यंत देवाच्या नावानं आरडून वरडून पाक माझ्या बरकड्या मोकळ्या झाल्या. अजून माझ्या देव सपनात सुद्धा आला नाही. आणि या खरकड्या गाड्यावर अर्जंट देव कसा काय जातो? हे नक्की काय तर देवाला डोनेशन दिलेलं दिसते. देवाने बी डोनेशनची पद्धत चालू केली की काय कोणास ठाऊक. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून आजकालचा माणूस खऱ्या परमेश्वराला विसरून जातो. नको त्या सेंद्रिय दैवताच्या पाठीमागे लागून आयुष्य बर्बाद करतो. जो तुम्हाला काय मागत नाही त्याला तुम्ही बघत नाही आणि जे घुमतय त्याच्या मागे आम्ही बोंबलत जातोय. अरे जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, तुम्हा आम्हाला काय केला जे सालपाडा द्यायचा आहे काय? देव काय रोडवरचा स्टँडवरचा भिकारी आहे काय? देव हाय. आज या परमेश्वराने एवढं मोठं विश्व निर्माण केलंय, ज्याचं त्रैलोक्याचं राज्य आहे, ज्याची चराचराव सत्ता आहे, त्याला काय कमी आहे? ज्या परमेश्वराने तुम्हा मला तयार केलं त्याच परमेश्वराने त्या कोंबड्यांना बोकडांना पशुलाही तयार केलं. मग विचार करा, आपल्या मानवासारखं ज्ञान मानवासारखी बुद्धी जर त्या कोंबडीला असते, कोंबडीचं पिल्लू आजारी पडलं असतं, तिनं हे नवस केला असता, ए मसोबा ए खंडोबा ए काळूबाई माझ्या पिलाला बरं वाटू दे, गावडे वस्तूला मोठा गावडे आणून तुला कापीन. माणूस कापाच म्हणले वाईट वाटतं की नाही? पण कोंबडी बोकडं काय पाय एकादशी आवला दिसली, एकादशी सोमवार सुद्धा कळना आणि तो आणि इसकून म्हणतो यंदा काय खरं नाही. खरं नाही तर मग ट्रक खाली जाऊन अरे मांसाहार खाणं, हे मद्यपान करणं हे कोणाचं खाद्य होतं? हे आसुरांचं खाद्य होतं, हा राक्षसी आहार होता. पण याच खाण्यापिण्यामुळं आजकालचा माणूस देखील राक्षसाप्रमाणेच वागू लागलाय. तो सख्या आई बहिणीला ओळखायला तयार नाही. त्याला कारण
मांसाहार आणि मद्यपान. आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय केवढे मोठे वासनाकांड घडतायत, कितीतरी बलात्कार होत आहेत. बहीण भावाला ओळखेना, भाऊ बहिणीला ओळखेना, मुलगा आईला ओळखेना, दीर भाऊजाला ओळखेना, आजोबा नातीला ओळखेना. कशामुळं? या आहारामुळं. बोकडाला कधी आई समजते का? बोकडाला आई कधी कळाली का? खानाची प्रवृत्ती त्याच लेवलला चालते. मांसाहारी तामसियान नाही, क्रोधियान नाही. त्यामुळे माणूस रागीट, चंचल आणि तापट बनला जातोय. त्या डोक्यात चांगला विचार येणं शक्य नाही. मग ज्या प्रकारचं हे आपण अन्न खातो त्याच प्रकारचे विकार आपल्या देहात तयार होत असतात. मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आता चालू परिस्थितीमध्ये बघा, चालू परिस्थितीमध्ये सगळीकडे संकरित गोपायदास झाले. संकरित गोपायदास. जरशा गाया आहेत का तुमच्या भागात? इकडं अजिबात नाहीत. उताडाला आहे त्यांना. आणि जशी जशी माणसं जरशा गायांचं दूध खायला लागली, प्यायला लागली, तशी तशी माणसं जरशासारखीच वागायला लागली. बघा, त्यांना भजन करत नाही, कीर्तन करत नाही, मर्यादा कळत नाही, कुठे बे पाय पसरूनच बसणार. तुमची चुकच नाही, तुम्हाला दूध नडलं. एवढ्या माणसात जर विंचू निघाला, विंचू, आपण किती गोंधळ करू. अरे तुम्ही सांगा, विंचू काय लय हिंद केसरी लागून गेला का? विंचू एवढा, गडी एवढा, काय भ्यायचे कारण आहे का? असं टाचणं दाबला तर विंचू मरून जाईल. पण एवढ्याच्या विंचूला बघून असला गडी सुद्धा पॅन्ट फाटच तर पळतो. कारण काय? विंचू तेवढा विषारी आहे, विकारी आहे, म्हणून पण त्या विंचूला भेटतो. साहजिक आहे. पण तशा विषारी विकारी विंचूला जर कुठं पालीनं पाहिलं, पाल विंचूला खाऊन टाकते. विंचूपेक्षा पाल दुप्पट विषारी विकारी. त्या पालीला जर कुठनं कोंबडीनं बघितलं, कोंबडी लगेच पालीचा फडशा पाडती. एवढी कोंबडी तिप्पट विषारी विकारी आहे. आणि त्या कोंबडीला थांबा की, आज चतुर्थी, उद्या बघू की. कच्चच थांबतोय, कच्चच, भाजत सुद्धा नाही. किती माणसं पण विषारे होत, किती माणसं पण विकारे होत. वर्ण मात्र सनलाईट लाईफ आउट टर्न माय चॉईस. वर्ण सगळी चॉईस, आज सगळी गॉईस. वरून सगळा सुवास, आतनं सगळा दुर्वास. नाचक्या गोळाच्या आळ्या बचा 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 करते ते. वरून सगळा नखरा, आत वराटे बकरा नाही अंतर निर्मळ. काय साबणा लावून, स्त्रिया फिरून, निळ देऊन, गंजी देऊन कशाला कापड फाडता? आजली गलिच्छ घाण काढा आणि त्या प्रभूला या शुद्ध अंतकरणामध्ये जागा द्या. मग तुका म्हणे हरी काही हरीला लावला आम्ही घरी. साठविला हरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. मग कैसे हरी हरीला न साठवता षडविकाराचे कोळ वायवाट या डब्यामध्ये लागल्यामुळं भगवंताला ठिकाणी थाराच राहिला नाही. म्हणून तुकोबार आहे, कळकळ म्हणतात. बंधूंनो, या अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून ही कोंबडी बोकडं मारण्यापेक्षा, रक्तपात हिंसा करण्यापेक्षा तुमच्या आमच्या प्रत्येकाजवळ जी माजलेली बोकडं आहेत, ज्यांनी तुमच्या आमच्या आयुष्याचा नाश करण्याचं ठरवलंय, ती बोकडं अगोदर मारा. ती कोणची बोकडं तुकाराम महाराज महाराज सांगतात? काम, क्रोध, षडविकारापैकी रगील दोन बोकडं आहेत. ह्याच्यामुळे तर आपला आयुष्याचा नाश होतोय. बंधूनो, अगोदर याला मारा ना. काम, क्रोध, बकरा मारा. या ठिकाणी बरीच देवीचे भक्त असतील. देवीच्या भक्तांना वाटेल हा बुवा जाणून बुजून आमच्या देवींची देवांची टीका करतोय. आई महाराज नाही ह्या बुवाला बघून घे. आता सुद्धा काय काय देव माझ्या दात होट खात असतेल्या. पण तुमचा खंडोबा भंडोबा बिरोबा मसबा नदी खालची आहे, पिपळा खालची आहे, तारवाडा खालची आहे, गावडे वस्तीवली आहे. सगळ्या देवी देवाला मी स्मरण सांगतो. देवी देवानो, तुम्ही जर खरंच ह्यांच्या अंगात येत असाल, तुम्हाला खरंच कोंबडी बोकडं खायला लागत असतील, आणि मी या गणपती पुढे जर तुमची मुद्दाम टीका करत असेल, जाणून बुजून मी तुमची निंदा करत असेल, तर इथल्या इथं माझी जीभ झडून जाऊ दे, इथल्या इथं माझी राख होऊ दे, इथल्या इथं माझं वाटोळ होऊ दे. बघू तुमच्या देवाची ताकद होऊ दे माझं काय व्हायचंय ते. हे तर उद्यापासून धंदे बंद करा. लोकांना फसवू नका, स्वतःही आयुष्यात येऊन फसवू नका. सध्या झाले काय, लोकांना कामच करू वाटणं. दिवसेंदिवस माणसाची कामाची प्रवृत्ती संपली. मग काम नाही केलं तर खाणार काय? काम नाही केलं तर खायचं का? ह्याने काय करायचं? कवड्या माळा घालायच्या, परड्या घ्यायच्या, शुक्रवार पोटाला आणि मंगळवार चपकिरीला. कोणा या बांधाला जायला नको. 20 कलमी कार्यक्रम, रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही निम्यात आम्ही. देवाच्या नावावर राजरो धंदे सुरू झाले. मग तुम्हाला वाटलं आम्ही अंबाबाचा जोगा मागू नये का? जरूर मागा. शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावास्याला आई जगदंबेचा 5 घरं जोगा आनंदाने मागा. पण हिला बुधवारी जर पीठ संपलं, बुधवारीच परडी घेऊन सुटती. अमावस्या आज बुधवार आहे. नाही म्हणली, मला काल यायचं नव्हतं म्हणून आज आली. तुझ्या बापानं ठेवलंय वय. या बायेने त्या देवीची विटंबना चावलेली. अरे तुम्ही देवीच्या वगैरे, माझ्या घरीच तुळजापूरचं ताट आहे. आमच्या देवी आईच्या अंगात आली नाही. आता आई वारली,
आमच्या थोरल्या भाऊजाईजवळचा परडी आहे. आमच्या भाऊजाईच्या अंगात बी ना. मी म्हणलं त्यांना बद्दला बाया नसली बाया माणसं आवडत तर माझ्या अंगात ये, माझ्या बी अंगात ये ना. ही अशी नाटकं करू नका हो. दिवेच्या नाव पोट भरा धंदा करू नका. ते जगदंबा आहे जगदंबा आहे, ते आधी माया आधी शक्ती आहे. तिची चेष्टा करू नका, तिचा विनोद करू नका, तिची सेवा करा, तिचं भजन म्हणा. आई राधा शेवंत बयवाड रकमा बयवाड भामा बयवाड यशवदाबाई वाडगे माय तुला लिओ खोय गंगाबाई वाडगे बाई भामाबाई वाडगे बाई हंसाबाई वाडगे बाई ताराबाई वाडगे बाई तुला खोईल अगं बाई तुला अगं बाई तुला बुरगुंडा होईल स्वानंदे कुरकुला घेऊन शकून सांगावया आले. प्रेमाचे कुंकू भारी लाविले, सद्भक्ती बाबे बोराटी हाती धरिले. अक्का का बघते की तोंडाकडे मक्का मक्का. अरे बरं भाकर घेऊन ये, घटघाट पिठलं घेऊन ये. तुला सुय देते, दोर देते, पिना देते, डिस्कोचा मणी देते, मुरड शेंग देते, तुझ्या म्हाताऱ्याला खोळखोळा देते. हा लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. कच्छाई बयावाड, मच्छाई बयावाड, वळाई बयावाड, वामनाई बयावाड, बोधाई बयावाड, कलंकाई बयावाड घे. चार युगाची काखे पोतडी, चार युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी, सोहम शब्दे बोले चोखडी, माझा शकून ऐके आवडी. बुरगुंड हो
हस्ती कशी कुद 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 अय्या अय्या कुठं गेला दत्ता मामा दत्ताजीराव नुसतं आमचं गावाली सतीश काका कुठे गेला सतीश काका ही आमची गावाली काय दगड खाऊन मारायचं का वाडाच्या नावानं भोंबा भोंब इकडे तर बोकाच्या बोक बसलं की तुमच्याकडे काय नाही का वाढायला काय नाही वाढायला नसलं वाढायला तर चला मागायला माझ्या संग माझीच भावकी दिसती वाटतं इकडे सगळी नुसतं कॅमेरा बघतो माझं कॅमेरा पोट बघतं का काय असून राहिलं कॅमेरा चष्म्यातनं शोधून बघतो बिकरला वाडकी अक्का ए तुझ्या पप्पाला ठोकळा भाई वाडक्क वाड मावशी कच्छ मच्छ वराह नारसिंह रूपिणी भक्ताला स्तंभ फोडोनी भक्त प्रल्हाद कुणा रक्षिला से माय बुरगुंड वैतुला मावशी आली माझ्या एवढे नातवान होईल परतवान होईल कप्पा तुझ्या पप्पाला ठोकळा पप्पाला पिंट्या वही तुला नातवान होईल परतवान होईल तुला घेऊन जाईल वारीला तुला दुसरंच वाटतं का इकडे ठोकळा बसलं वाडकी बिकरला वाडकी दादा का गावडे वस्ती अशी दिसती का नुसती चतुर्थीची हवा येते का इथं खांडवा पण जवळ न गेलं तर पुन्हा राम राम नाही गणपतीला अरे वा टोपीवाली मामा वाडकी दादा ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे बिलकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले से माय वाडके मावसे बुरगुंड म्हणजे काय हो बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ होतो थांब लगेच झालं का मामा तुझं लगेच झालं का लॉकडाऊन मध्ये अडकलाय गणपती भक्तासाठी सवलतीच्या दरात एका एक फ्री अजून घेऊन एका एक फ्री सिम कार्ड मोफत किती बी कॉल कर लाईन क्लिअर वाडगे माय तुझ्या पप्पाला जुळ होईल बुरगुंड बाई तुला बुरगुंड म्हणजे काय बुरगुंडाचा सरळ शाब्दिक करतो हे तुमचं तुम्ही देखील लोकांच्या पोरच्या दादा लोक झाला का तुला काय व्हायचं ह्या वयात तुला चिकनगुनिया होईल बुरगुंड म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ होतो तुला मुलगा होईल या मुलगी होईल हा सरळ शाब्दिक अर्थ आहे पण नाथ बाबांनी बुरगुंडाचा अर्थ भरणारा बुरगुंडामध्ये ज्ञान भगवंताच्या दशा अवतारा तुला ज्ञान होईल पण एकनाथ बाबा सांगतात भक्त पुंडलिक कुरकुला देतो भक्ता लागी अनुदिनी करकटी उभी राहिले से माय बुरगुंड वै तुला संती जय जयकार केला एका यार्धनी आनंद झाला माझा
कुलाई कोणी माय गुडगुड
नाही 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 हे नाही कोण म्हणतं हे कोण म्हणलं याड लागलंय म्हणे इडी झाली का उगा इडी झाली काय मला याड लागलंय हे कोणाचं म्हणतो याड लागलं मला सांग ना मग कोणाचं मला का नाही हा ए कुणाला सांगू नको तुला एकट्याला माईकवर सांगते बरं का सांग सांग मला का नाही हा घरची आई का माझ्या मागे सांग ना प्लीज सांग ना प्लीज सांग ना मला का नाही हा त्याचं चेड लागली म्हातारा कसं चष्म्यात नाही ऐकते बघ लय आगाव बोड्याचं दिसतं. अरे तू असं कर हा, हा, ऑनलाईन 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 नाही तो रेंज मध्ये जरा रेंज मध्ये मला फुल रेंज दे रेंज असून काय करायचं मोबाईलला नेटवर्क नाही फुल रेंज तुला आहे का रेंज सांग मला का नाही सुरू बोल की जरा मग पाक तिकडे जातो मी बारामतीत हॅलो हॅलो मला का नाही त्याचं चेड लागले त्याला मला याद लावलंय त्यानं याद लावलंय म्हणून तर मी सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याचं याद लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटाली प्रपंचाची सरले स्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी काय खाल्ले का नाही घरी कधी काय लोक खायला लागले की मक्का मक्का वर तोंड करून बघताय रांडा मेरी एखाद्याचं वकून पाडते शी कसं खात गे मी आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात केळ कारवाया लागली काय झालं काय झालं जरा परस. लगेच आलेले मी माझ्या पाच काय म्हणते आपण दोघं लव्ह मॅरेज करू अरे वा वंदे मातरम जहां से एक बच्चा गणपती हे
झाला कर्माचा मातेरा. भ्रतारा मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी जानीची आधीची मशाल हाती शराती शोध कुट शोध कुट शोध कुट शोध शोध कुट शोध दिसला ग बाई मला नाही असं तुटली गरबाची साखळी हिंदू लागली आळोआळी आता मला कोण आकळी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी येड्यानं मी काही इडी अरे तुम्ही सगळी जी इडी कुशाल घरदार सोडले ते इथं येऊन बसलाय तुम्ही तर लय शहाणा आहे वय अरे येड्यानो खरं तर हेच वेड लागावं आपण आपले पण विसरणं हेच खरं वेड आहे आपण आपले पण विसरावं मी तुपणाची बोलवण करावी आणि एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे पण तुम्हाला या सोंगाचं वेड लागल्यामुळं तुम्ही अजून कस तरी थांबलाय पण या बाह्य सोंगाला असं वेड न होता असं अंतरंगानं त्या प्रभू प्रेमाचं वेड लावून घ्यावं अंतरंगानं वेड व्हावं वेड माझ्या गवळणीसारखं लागावं गवळणी वेड्या व्हायच्या कधी नुसती कृष्णाची बासरी ऐकली तरी गवळणी विधेयी व्हायच्या कृष्णमय व्हायच्या आणि तशाच निघायच्या कन्हैया देव पाहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो अशी आपली अवस्था व्हावी पण आपली अवस्था कशी होते देव पाहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था अरे अवस्था ही अवस्थाच व्हाव्यात अवस्था व्हाव्यात त्यावेळेला आपण म्हणू आता कैसे घर नाही मुरडा मी तू पणाचा चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारिली बुडी घरची वेडी नवे धडपडी
काय गडबड आहे फटाफटा पेपरमेच्या गोळ्या सोडून सगळे पंचकरण सोडायचो नाही. लग्नाचा टाइम 7 दिनात पाहुणींचा आता सेकंड राहिली. गाडी मी बाहेर उभा तुम्ही आजून बसला काय गाडी गेले उचलून मला बसून घ्या. गाडीकडे बसून घ्या. मला गाडी चालू करायची. मामी कुठे गेले मामी? ओ मामी चला मामी चला तुम्ही पाच खणाची खोली आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी. सज्जनो हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचा अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझ्यासारखं हिरोनला वाटताना पोरग मगाची साडी नेसत होता काय चिकन नेसत होता. आम्हाला हौसाले का तुमच्यापुढे लुगडी निसून नाचायची. पण या ठिकाणी मी नुसतं कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगत बसलो असतो. आतापर्यंत कुत्र बी काही थांबलं नसतं. एवढा नखरा केला म्हणा जेवढा इकरा गोळा झाला तर नुसता नखरा बघून वेळ होऊ नका. ऊस डोंगा प्रसन्न हे डोंगा सोंगा बघून आपली फुकट वेळ व्यर्थ घालवू नका. हे नाथांचं भारूड आहे. भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे भवरूढींचं दर्शन. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली, अनेक सोंगा आणून दाखवली. ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली. तुम्हाला उघड्यावर उकाड्यात भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. आता कोणी हल्ला तर टाका चुकल तर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल. सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. हे नाथांचं भारूड आहे. एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढा आटास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल, योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्या करता नाथांनी रोग बघून भारूड रूपी औषध तयार केलं. रोग आयशा वल्ली जेणे बाधा झाली ती रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. आत औषध कसलं आम्हाला चव कळाली नाही. पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय, मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं घरात ठेवून दिलं. गायच्या लोकांनी मला सांगितले खोकल्याचं पातळ औषध आणलंय, टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भारूडाचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंगच बघून असं करून निघून गेला, तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी, लाडू सगळं वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली, गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि आधी पत्रावळी खातं. ते गाढव खातं. पण आपण माणसं आहोत. मग आपण नेमकं काय खायचं आणि काय घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. चला 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 मामी नका जाऊ तोरा, वरच्या गावी जाता मामी ढुंगण घेते वारा. ह्याचा मुडदा उचलला म्हणते बुवाचा लय हलकट दिसतोय, काय पण बोलतोय. पण लक्षात ठेवा ताई येनो आपुली आबळे नाही मी बोलत. बाबाने जे गाथ्यात लिहिले त्याच्यात तोंडाने बडबडतोय. माझ्या बापाच्या गाथ्यातलं, पोत्यातलं, ठिक्यातलं, बाचक्यातलं काय नाही. एकनाथ महाराज सांगतात सज्जन हो, परमेश्वराने तुम्हा आम्हाला एवढा अनेक प्रकारचा नरदेह दिलाय. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा. हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे, ही तुझी फायनल टीम आहे. वन डे
नीट खेळ खेळ, परत कधी सामने भरतील सांगता येत नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, कलिया वर्म, फेरा पडे. 84 लक्ष योनीमध्ये अनेक कोटी कोटी सामने फिरून फिरून हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये भगवंताने तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय, माणूस म्हणून जन्माला घातलाय. पण ए माणसा आणि माणसाच्या जन्माला येऊन, माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागतच नाही, तुला कुत्र्यासारखं मारावं लागल. कुत्र्यासारखं मारावं लागल. जागा हो, मी माणूस आहे ह्याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोटचिडकीने सांगितलं, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणणारे, यामध्ये आहे दुःख यातना. तुम्ही आठवाल वासुदेव म्हणा, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. अनेक संतांनी अनेक प्रमाण देऊन सांगितले किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि असं असून देखील तुमच्या आमच्या भाग्यानं हे मिळालंय ना आपल्याला. अरे मग ह्याचं काहीतरी हित करा, ह्याचं काहीतरी हित करा. पण या कलियुगामध्ये या देहाचा पण काय हित करतोय? डेरे 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 डेरे. एक नंबरचं हित, 2 नंबर हे 2 नंबरचं हित, 3 नंबर डिंग डॉंग डिंग. मागे कालचं कार्य एखादं संडासला बसू द्या, त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती चेड्डी तिथंच. तुला काय चावलं का, फिटी येते का, वात येतोय का, पेरलेचा झटका आला ती मध्ये डिस्को. त्या डिस्कोचा जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं. लाज वाटते सांगायला. चांगल्या चांगल्या घरात असणारे जवान पोरं हिजड्यासारखी डॉल्मीमध्ये डीजी मध्ये नाचू लागली. जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली, आणि जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी, भजनामध्ये कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी कोंड पण श्रोत कुठं बघायला मिळत नाही. अशी कोंड बसणार बघा, एकानुसार लावला नाही अजून. अरे जळलेल्या मुठरी कुठवर रिवाइंडी कोण इकडे वापरणार? नावे हॉस्पिटल येऊ दे ना जरा इकडे, पण नाही ना. आणि एखाद्या चुकून डिस्कोचा पोरगा जर बसणार दिंडीत हरिपाठात टाइमपास म्हणून नाचायला लागलं, लगेच उघडं पडते नेमकं कुठल्या पिशवीत लायची. तिकडे इकडे नाचायला लागले, ज्ञान बाळाचं करावं, त्याच्या हातावरच कळतं नेमकं कुठलं आहे. त्याची चुकच नाही. हे विज्ञान युग आहे. घरोघर टेप टीव्ही झाल्यात, वाड्यात एवढे चॅनल झाल्यात. आई बापाने काय चॅनल दाबाचा दोघांनी सुरू करायचं. लिपिली असते बहुतेक तशी नाचते ती. त्यांचा काय दोष आहे का? कडू इंद्रावण पेरल्यावर जायफळ लागणं शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी बीज पेरलं तर शुद्ध फळ खाता येतील. पण दारातला तू कडुलिंबाचा झाड आणि मग तो यंदा आंबे का लागले नाहीत? येड्यावर वृक्षारोपण चुकीचं झालं. आज पाहायला गेलं घराघरातली संस्कृती बिघडत चालली आहे. गावची संस्कृती बिघडली आहे, राज्याची संस्कृती ढासळली आहे, देशाच्या संस्कृतीचं वाटोळ झालंय. आज उघड्या डोळ्याने बघतोय आपण देशामध्ये राज्यामध्ये काय अवस्था चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आज आपण फक्त एवढंच म्हणतोय, मेरा भारत महान, मेरा भारत महान. म्हणून तर भारत ठेवलाय घाण. त्याची नाही आम्हाला जाण, काय राखतो मी भारत मातेची शान. आणि इतिहास वाचणारी आणि इतिहास सांगणारी मंडळी परफेक्ट तयार आहे. इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शोभानंतर अजून कोण जन्माला आला नाही, अजून कोण जन्माला. आज प्रत्येक जण येतोय मी माझी माझं एवढंच गोल्ड राऊंड मध्ये बघतोय. ह्यांना देशाचं घेणे देणं नाही, ह्यांना राज्याचं घेणे देणं नाही, ह्यांना समाजाचं घेणे देणं नाही, ह्यांना तुमचं आमचं घेणे देणं नाही. प्रत्येक जण येतो, जाहीर सभा, जाहीर थापा. बंधू आणि भगिनीनो, परिस्थिती फार गंभीर आहे. वरच्या योजना खायला आम्ही खंबीर आहे. तुम्ही असंच गावात दारू पिऊन मारा. काय तुमच्या आमच्या करता कोण? अरे कोण तुमच्या आमची दुःख जाणतो? कोण तुमच्या आमच्या अडचणी समजून घेतो? हे जगात बंधून त्या राजकारणाचे आपलं कर्तव्य नाही, राजकारण आपला विषय नाही. पण या कालाच्या ओघानं तुम्हाला सर्व समाजाला आज या संतांच्याच विचाराची नितांत गरज आहे. म्हणून आमच्या सत्यज काकांनी या ठिकाणी एवढं मोठं भव्य देव हे गणेश मंदिर या ठिकाणी स्थापन केलं. आणि त्या निमित्तानं चतुर्थीच्या दिवशी तरी निदानच्या संकट चतुर्थीला तरी लोकांच्या कानात चांगले शब्द पाडावे, श्रवण व्हावं, महाप्रसाद अन्नदान व्हावं. केवढा मोठा त्यांचा एवढा हेतू आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ह्याची गरज आहे समाजाला आज करू. पण आज समाजाच्या पण वंचित होत चाललाय जगात बंधूनो. गेलेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील, आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलंही असेल, त्याचा विचार आता करूच नका. मागे केले पाहू नका, पुढे काय केलंय बघत बसण्यापेक्षा पुढे काय करायला हवं याचा सरासर विचार करा. मग दास बाबा सांगतात, सावधान होई सावधान, बालपण 10 वर्ष बालपण 20 वर्ष जाईल हे तारुण्य.
जगाशी न कळे काही साधन 10 वर्षाचं बालपण असं लडपणामध्ये खेळता खेळता नकळत निघून जातं. मग 20 वर्षाचं नव चैतन्य देहात निर्माण होतं. नवरक्त सासा करतं. काय करू काय ना काय करू काय ना इकडे फिरू का तिकडे फिरू ह्या करू का त्या करू याची चप्पल मारू का बुट मारू. नवरक्त असतं चंचल असतं त्यांचा सरळ चालत नाही. एसटी नीट बसत नाही घरी नीट वागत नाही. भजन कीर्तनाला चुकून गेलं मांडी घालून बसून ऐकत नाही. सारखा वाळा 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 टांगडे इकडे करू का तिकडे करू का बोवाच्या बोकांडी ठेवू. कोण कोण मागे कसं कसं बसा तुमचं तुम्हाला माहिती. तुम्ही आता जरी पाया काढला तर थोड्या वेळानं पुढे सरणारच आहे. कारण पडले वळण इंद्रिया सकाळा कुठलीही घाणेरडी सवय माणसाला इंद्रियाला एकदा लागली ना सवय लागली सुटणं कठीण. मग कोणाला ह्याची सवय लागती. त्याला माणसं कळत नाही शिक्षण कळत नाही समाज कळत नाही मंदिर कळत नाही पवित्र कळत नाही चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं ध्यानात की तिथं टाचला बोट पुसून कणिक मळायला सुरुवात. अनटेस्टेड चपाती गरम मसाला घालून केली खास वारकऱ्यांसाठी. आणि आजकालच्या माझ्या तरुण पिढीला माझ्या तरुण बांधवांना एवढी जबरदस्त सवय लागली. आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा काय मार्केट आहे गुटख्याला. उसाला मार्केट नाही. मी आता ऊस पिटवून दिला आणि आता गुटखा लावलाय. 3 एकर गुटखा आहे. 3 एकर एवढी झाड आली आता जे फुलात आहे चांगला. तुम्हाला लावायचं रोप माझ्याकडे शिल्लक आहे. काय गुटकं निघालं वाटलं तेवढे गुटकं आणि गुटकं खाऊन तरडी बांड पोरं आज गुटक्या घेऊन मारायला लागली. ज्या मायाभूमीला या भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे. हे तरुण हे डिस्कून गुटक्यानं मारायला लागलो. हे काही देशाचा भवितव्य घडवणार. जो स्वतःलाच कंट्रोल करत नाही तो अनेकांचं का रक्षण करणार. अहो चालू मोटरसायकलीवर दाताने पुढे फोडतोय आणि बाकी नातवत 2 मिनिटात कुंडीला जुलाब झाले वेळी रोडवर घाण घरात घाण एसटीत घाण देवळात घाण खातोय बी घाण गु. हे सुरुवातच इथून आहे. गु टका लावत खा विकून खा विकत घेऊन खा फिल्टर होऊन पुढीत भरून आलाय. 2 पुढे तोंडात होते म्हणते शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का. कुठे शिवाजी कुठं गु खावतो आणि तुझं त्याची नाव घ्यायचं लायक आहे का आपली. आमचं काय काय बुवा सुद्धा गुटखा खात्यात माळा घालून. आमच्यात एक नंगलय भारी येत. मी तुम्ही इथलं आमचं बुवाचं झाकून ठेवत नाही. मी वारीमध्ये बघतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये कुशाल दोस्तार धरून पानपट्टी जाणार. रे गोवा दे तुझी आई काय गोव्याला गेली का बुवा झाला बुवान गोवा खातो ना आलाय का. असल्या बुवाला घावल तिथं उघडा करून डांबरीवर वर्गणी करून चेचला पाहिजे. मात्रा घ्यावी देणे उगे पत्ते सांभाळावी. वारकरी माळकरी समाजात एक जबाबदार नागरिक आहे. तरी समाजामध्ये जबाबदारीनं वागलं पाहिजे. बेजबाबदार वेळेसारखं वागता कामा नये. अशाले वातावरणामध्ये मुलं मुली देखील गुटखे मावे चगळू लागले. गुटख्याचा परिणाम काय झालाय माहितीये का. या गुटख्यामुळे समाजामधला 70% तरुण नपुसक चालाय. नपुसक त्याला म्हणणं जय हरी ते म्हणतं जय हरी एवढा हरी. मग हे देवाच्या वाऱ्याकर द्या देवाच्या वाऱ्याकर हे जेवण अंड उतर ते जेवण कोंबड उतर आधी ऋषी बघ ज्योतिषी बघ इकडे पळ तिकडे पळ गुजरातला जा. अरे मला असं का करतो काय सांगायचं म्हणे महाराज लग्नाला 5-6 वर्ष झाली पण पाळणाच हाल ना. येडे म्हणलं पाक तुझा हालायला लागला तर पाळणा कधी हालणार. हा गुटख्याचा परिणाम लक्षात तरुणानो. अरे योग्य वयामध्ये योग्य वळण या द्याला द्या. आता तुम्ही कोणी खाल्ला असाल आता तुम्ही कोणी गुटखा खाल्ला असाल खात असाल गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो उद्यापासून तुम्ही कोणी गुटखा खाल्ला तुमचा 7 दिवसात झटका झाल्याशिवाय राहणार. गणपती बाप्पाची शपथ. नुसतं चतुर्थीचा प्रसाद हादडाला येऊ नका. एक दुर्गुण गणपतीला अर्पण करा सोडून द्या आणि गणपतीची शपथ घ्या. मी आजपासून तंबाखू सोडणार. मी आजपासून बिडी सोडणार. मी आजपासून आंबट सोडणार. नुसत्या चतुर्थीने उपास करून उपयोग नाही. नाटकं करू नका. एक व्यसन सोडा एक दुर्गुण शाखा एक सद्गुण घेण्याचा प्रयत्न करा. योग्य वयामध्ये योग्य वळण या देहाला द्या. कारण दिवसेंदिवस आपलं वय वाढतं बंधून. जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आयुष्य त्यावेळेला कमी होत असतं. ज्या वेळेला वय वाढतं त्यावेळेला आयुष्य कमी होतं. आणि वय झाले 25 वर्षामध्ये येतो आपल्या वडिलांना म्हणतो दादा माझ्या बरोबरच्या पोरांची लग्न झाली त्यांना 4-4 पिल्लं झाली. माझं लग्न कधी करणार. यंदा माझं लग्न केलं तर ठीक नाही तर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटते कोणते कार्ट काही लपड करते का आंतरजाती विवाह करते का आत्महत्या करते का कोणाचे पळवून नेतय. या भीतीनं बापानं मुलाचं लग्न उरकलं. शुभमंगल 16 दिवस लोटले गेले. सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. 16वा झाला सत्यनारायण झाला देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला. रामभाऊ किती 12
पुढून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतो? काय आठवतं ना बाबा एका अभंगातून सांगतात, लग्नानंतर बाईलेचा झाला दास, न करी आरती मातेची, 9 महिने ओझे वागवून तिचा उतरित सीन, माकड देशे गारुड्याचे, तैसा बाईले पुढे नाचे, गीता सांगता हित गोष्टी, दुःख वाटे तया पोटी, तैसा बाईले ने बोलिला, एका जनार्दनी वाया गेला. काय बाबा आपण अक्षरशः दाखवतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढे कापूर बत्ती लावून जय देव जय देव, बायको, तिचा काळे, करायला साडी धुवून म्हणलं तरी तयारी नाही, धुवून का मार खातो का? घरमंत्र्याचं ऐकावंच लागतं. कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतो. बायकोनं शारड सोडायची. हो कुठे गेले त्यात कवे रात्र केनाय चानाय गॅस संपला का, डोळे गेले का, सगळं मीच बघावं लागतं की काय? अगं आणतो की आपण कोण आहे? गडी. का बाई शंका आहे का तुम्हाला? आपण गडीच आहे ना. आपल्या घरी पण माणूस कामाला ठेवतो पैसे देऊन, तो आपला कोण असतो? गडी. ह्यांच्या आई बापानी तुम्हा आम्हाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी. आहे जो हुंडा घेतो तो बायकोचं आयुष्यभर गडी गुला म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. कोण गडी आहे, कोण नवरा आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. अरे हुंडा कोणी घ्यावा? हुंडा ज्याच्या अंगात बायकोल सांभाळायची हिंमत नाही, ताकद नसल्या छक्क्यानी हुंडा घ्यावा. लका तू ऊस बागायतदार दिसतो, द्राक्ष बागायतदार दिसतो, उद्योगपती दिसतो आणि लोकांच्या पुरी जवळ हिरो होंडा घेतो रे. ही झड्या अशा नालायकांना पुरी देऊच नका ना. आता पुरी हायत्याच कुठं? पुरीच नाही त्या. आमच्याकडे लय माणसं येते, महाराज तुम्ही हिंडता फिरता बघा की आमच्या पप्प्याला एखादी. आता म्हणलं पप्प्याचा पप्पा होऊ दे, त्याला भांडार टाक, हे बाळू मामाच्या मेंढरात दे सोडून, चांगळ्या बांधून. आता काय पुरी ना, अहो 30-35 वर्षाचं टोनगं दाड्या राखून गावात नाही हिंडत या. आता म्हणलं गावात एक सुपारी खावा नाही त्या का दोंडा कगबरला बांधा बोंबलं ते पुरी ना. आपणच मारले ना, तुम्ही सुद्धा मारल्या पुरी. पोरगी दिसली की कट, पोरगी दिसली की कट, पोरगी दिसली की कट. का? तुला आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, बायको पाहिजे, मुलगीच का नको? त्या मुलींचा काय तिरस्कार झाला मध्ये काळामध्ये? इतक्या पुरी मारल्या. हो ही स्त्री भ्रूणात्या थांबवा, ही भ्रूणात्या थांबवा. आम्हाला वाटतं आम्हाला वंशाचा देवा व्हावा, वंशा देवा मुत्तोय तोंडात, मग कळतंय तुम्हाला. अरे पोरी इतकी मायाच नाही. आता कोणी सांगा, मुली इतकी माया मुलांना नाही. हे टोनग काबा बी तुम्हाला घराबाहेर काढाय, बाहेर मोकळा येत. आता लय भरमा जाऊ नका. वंशाचा देवा मला 3 पोरी येत्या. मला म्हणाय तुम्ही एवढं नारायणपूर करता, एवढं पंढरपूर करता, तुम्हालाच पुरी कशा काय व्हायचे ते? म्हणलं पुरी व्हायसाठीच वारी करतोय मी. लागोपाठ 3 मुली, लागोपाठ म्हणजे एका मागे एक मान आहे, 2-2 वर्षांनी झाली. मग असं मला काय म्हणले, म्हणलं त्याला कारण झाले, मी लहानपणापासून भारोड करतो. मग मी असं भारोड केलं, ते म्हाताऱ्या बाया यायच्या, बाबा र कसा आईच्या पोटात राहिला र, कुठं शिकला असं वाटतं मारावं, तुझ्या पोटाला ज्याला मला यावं. 3 म्हाताऱ्या माझ्याच पोटाला आली. पुन्हा म्हाताऱ्याचं पायाच पडून घेतलं नाही. खरंच म्हणायचं, कसं करतो बाबा, एवढं कसं करतोय, मारावं तुझ्या. आता म्हणलं बास खाता बघ, 3 झाल्या बास. अशा तऱ्हेने स्त्री भ्रूणात त्या थांबली पाहिजे. मुलीला मारू नका, तिला जन्माला घाला, तिला शिकवा, मोठं करा, तिला मारू नका. ही स्त्री भ्रूणात त्या थांबवा. प्रपंचचा व्याप काम वाढतो, वय वाढतं, आयुष्य कमी होतो आणि वय झाले 40 डोळ्याला चष्मा लागला. बाबा काय दिसत का नाही? आता कोण आहे? कोण आहे? नाही म्हणलं काय दिसत का? आता पोरानो कशाचं दिसायचं राहिलंय? आता उग धुंदाक दिसत. राखेल म्हणजे पडद निघत्याल. अरे तरुणाबान होता, जवान होता, तगडा होता, डोळे पॉवरफुल होते. डोळेकडे चांगलं पाहिलंच नाही. या डोळे कधी गीता ज्ञानेश्वरी कडून वाचली नाहीत. घाणेरडी मासिकात डोळे पूर्ण काढले नाहीत. टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाहीत. माझ्या सख्या आई बहिणीकडे कधी डोळ्या नीट पाहिलं नाही. आणि आता उग कारखान्याची मळी सोडत्यात, मळी म्हणजे मोतीबिंदू जळून ठळक दिसल. अहो काय म्हातारी बिल चॅप्टर किती जरी डोळं खोल गेलं ना, अजून काय म्हातारी टीव्ही पासून हलत नाही. ती
पोरांनाच म्हणणार, ए पोरांनो, अरे तुम्ही कुठं कीर्तनाला चालला असला तर मला तेवढा टीव्ही चालू करून देता का? आता ह्याला टीव्ही चालू करून काय गेम खेळायची का? ए नमुन्या. आणि तेवढ्या जर जाहिरात लागली, जाहिरात मध्येच हसणार, ही कोणची र, ही कोणची, ही तुझी मागची. अरे डांगऱ्या. आणि मग आता कशाचं धुंदा धुंदा कुठ्या ठोकुट्यान जर शबान त्याला जरशी मुतल्यावर ठळक दिसेल तुला. किती माणसाला मस्ती हो. 40 वर्ष अशा आयुष्याची निघून जात आहेत, आम्हाला आई समजायला तयार नाही, आम्हाला समजायला तयार नाही. 40 वर्ष निघून गेली आणि वय झाले 50. काय सांगू काळे केस दंत पंगती हालू लागती. 50 वर झाली, काळी केस पांढरी झाली, तोंडाचं बोळकं झालं. काय बाबा, कसं काय पोटा पाण्याचं काय चावतं का नाही आता? काय म्हणला, चावतं का आता? पोरांनो चेष्टा करता का? आमचं कशाचं चावायचं राहिले आता? उग पोटाच्या आगीला तसाच गोल मारून तसाच गिळतो, तसाच गिण तसाच मर. तसाच गिळतो तो अंडीच घ्या. तुला काय तसाच गिळा निर्माण केलाय का? देवे दिला देह भजना गोमटा याच देही घडे देवाचे भजन. सुंदर नरदेव भगवंतान तुला भार केलाय, हे फुकट दिले देवानी. एक दमडाने तुझा गुण घेतला नाही. दिली इंद्रिय हात पाय मुख बोलाया वचन येणे तू जोडसी नारायण. काय कमी केलं प्रभूने तुझ्या करता? सर्वस्व भान केलं. तोंड चांगलं दिलं होतं रे, तोंडाने कधी चांगला बोलला नाही. या तोंडाने कुठला ढाबा मोकळा ठेवला नाही, परमिटरून बीरबार सोडलं नाही, कच्चं म्हणलं नाही, भाजलेलं म्हणलं नाही, रोगाने मेलेलं म्हणलं नाही, उतरून टाकलेलं सुद्धा म्हणलं नाही, गुटखा माव्याशिवाय चागळलं नाही, हडकाशिवाय काय फोडलं नाही, नरकाशिवाय काय प्राशन केलं नाही. आणि आता तसाच गिळतो, तसाच गिळण्यात एखादा बोकडा झाडू काढून मर. राक्षसी आवला बाग मारायला लागला, दाताचा खोळखोळा झाला तरी तरी म्हणणार येऊन येऊन येणार कोण, तुझ्याशिवाय हायच कोण. आयुष्य संपलं वेड्या. 40 वर्ष 50 वर्ष अशी निघून गेली, 50-60 वर्ष प्रपंचाची अशी आयुष्याची धुळदाण केलीच आणि वय झाले 70. काय सांगू यातना उठल्याला बसवना तर त्याचे अशा वचन निर्माण झाली की जागेला फाउंडेशन प्या. एकदा बैल बसला की उठतच नाही, दोघांचा आव्हान धरून उभा केला तरी पाय उचलत नाही, तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही, तरी बसल्या बसल्या पोरांना म्हणते ए पोरानो अरे इकडं या, आमचं कशाचं पिकलं पान एका दिवशी पटकन गळून जायचं. तर बाबानो परपंचा जरा नीट ध्यान देऊन करा, नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदीन पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका. अरे खाऊन पिऊन टणटणीत राहा आणि आपला परपंच सांभाळा. अरे मी तुमच्या करता कसं कसं करून ठेवलं माझ्या जीवाला माहीत. तर बाबानो बुवापासनं सावध राहा आणि आपल्या परपंचा सांभाळा. आपल्या शेजारचं सतीश गावड्याचं 2 एकरी काय निघालंय म्हण, तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात एक तेवढं खरेदी झालं तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल. त्या 2 एकरा तुझी 2 थडगी बांधायची का? अरे मसनात गावरे गेले ना, पण लाचावले मन लागले सोडी आईचे झाले. माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमार्थ मात्र आठवत
शाश्वत नाही. तुझी दाढी जळू दी, तुझी दाढी जळू दी, पण माझी बिडी पिटू दी. अशी लोक तयार झाली. 4-5 म्हातारी माणसं थंडीत बिड्यावर कट्ट्यावर बसली. एका म्हाताऱ्याने बिडी तोंडामध्ये पकडली, काडी ओढली, थंडीमुळे हात थरथर कापत बिडीवर आणि दाढीलाच काडी लागली. ही दाढी लागली बरोबर ते लागलं तर पडायला. शेजारचं म्हातार बघतं म्हणतो, आम्ही जुवू नको, माझी पिढी तरी पिटवून घेऊ. अरे ह्याचा जीव चाललाय. तशी या जगात सख्खे भाव जरी असले म्हणता तुझं घर जळू दे पण माझं वांग बाजू दे. सांगायच्या लोकांना कधी परमात करणार, कधी माझ्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा तयार होणार. नको ते घाणेरडे करता करता 60-70 वर्ष अशीच निघून गेली आणि वय झाले 80. झाली दशा दिवसे पुढे दिला पूज्य. 90 वर्ष झाली. बालकणीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90, आता म्हणतो राहीना मला कशाची सुद्ध. माझा मनसी कोण आहे तुझा. पाटील माझा, सरपंच माझा, डेपोटी सरपंच माझा, बायको माझी, मुलं माझी, वनवनेट माझी, टाटा सुमो माझी, टाटा सेरा माझी, टाटा इंडिका माझी आणि हिरो होंडा सुद्धा तुझीच. परिवेड्या माझा मनसी परिवेळा कोण आहे तुझा. राजहंस उडून गेला इंद्रारी ही जनता जनार्दन म्हणती तया. समाजाकरता परमार्थाकरता देहाचा वापर न करता आयुष्यकडे वेचलं गेलं. ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी ना पण भिंती नेऊन टेकवावी त्याच न्यायानं हा देह देखील पंक्चर झाला. भिंतीला आणून लावतात. त्या दरम्यान म्हातारच्या प्रेत घराच्या बाहेर आणलं, भिंती लावलं. सगळे सोरी इष्टमित्र बायका बोरडतायत, बोंबलतायत. म्हातारा तुम्ही हसताय व्हय? आमच्याकडे मासे मिळून रडतात, तुमच्याकडे हसतात वाटतं. काय भागात फरक असतो. आता म्हातारा आंघोळी तयार केली, गरम पाणी केलं, पाट मांडला, म्हातारला 4 चौघान धरला, पळून जाईल म्हणून. म्हातार धरलं, पाठावर आणलं, आंघोळ घालला, सुरुवात झाली. आंघोळ घालताना म्हातारीची म्हातारी 4 मुलांना घेऊन रडत असते. रडत रडत म्हातारी पोराला म्हणते, ए माझ्या बाबानो चालला त्याला माझ्या बाबानो माझं तेवढं ऐकून घ्या. अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या गळ्यात लाकीड तेवढं काढून घ्या. आयुष्यभर या प्रपंचाकरता मुलाबाळा करता नको त्या पद्धतीने नको त्या मार्गाने हव्यास करून लोकांची घरं जाळून गोरगरिबाच्या मुंड्या मुरगळून हे सगळं सोनं नाना ऐश्वर मुलं वेड्या. अरे काय घेऊन चाललास, किती घेऊन चाललास. सज्जन हो जेवढा पण आयुष्यभर हाव 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 कोणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीनच करण्याकरता या प्रपंचातली काडी सुद्धा आपल्याकडे येत नाही. कारण हा प्रपंच शाश्वत आहे. नाशिवंत आहे, मृगजळ आहे, क्षणभंगूर आहे, तो शाश्वत नाही. आमचा भ्रम शाश्वत आहे. आम्ही भ्रमात आहोत, आम्ही काय मेंढीत आहोत. ही बंगला माझा, गाडी माझी, का जाताना बरोबर बसून जात नाही. मग लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा जा ना गाडी घेऊन वर. सेकंड फर्स्ट वर जातील. टोल नाका नाही, सिग्नल नाही, ट्रॉफिक नाही, उड्डाणपूल नाही, स्पीड ब्रेकर नाही, ट्रॅक्टर अडवा नाही, तिडवा नाही, जा फिरून ये. बायको माझी पोरं त्यांना पण नेहणं गाडीत टाकून खाली कशाला ट्रॉफिक जाम करतो. हा सगळा आपला भ्रम आहे. आपल्या आता अंगठ्या सुद्धा अंगठीवाला माणूस जर जेवणाच्या पंक्ती सोडला ना उगच्या उग शायनिंग करतं बघा. ती ए भाजीवाले इकडं वाढ, लाडूवाले इथं वाढ. ते लाडून भाजी कुठं असते माहित नसते, पण लोकांनी अंगठी बघावी आणि तीच बोट नाचवतं. हे पण वेड्या अंगठी घालण्याचं बोट कुणी दिलं, कधी विचार केलाय का? पण करतो का?
ज्या परमेश्वराने तुम्हा आम्हाला हात पाय नाक डोळे कान हे दिलेले ओरिजिनल अलंकार आहेत, ओरिजिनल अलंकार हे कुणी दिले हो? कधी विचार केला याच्याबद्दल? कोणीच विचार करत नाही. वरनं काय घालतो ती मग तुम्हा असं हाताला बोटच नसती, अंगठ्या कुठं घातल्या असते? गुडघ्यात का म्हशीच्या शिंगात? बघा प्रत्येक बोटामध्ये स्प्रिंग आहे. स्प्रिंग कुठल्या एमआयटी तयार झालं हे? इथं जॉईंट दिलाय परमेश्वराने. हात बसवताना हा कोपरातला सांधाना बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं? लोकांना चारावं लागलं असतं खा. तुम्ही कशा मिसरे घातले असते? ट्रायल करा, पण ट्रायल करा. डोकं चालवा की आपले सरळ हात असते, आपण तोंड दात कसं घासलं असतं बरं? अहो तुम्ही तव्यावर दात घासला असता. आणि आपलं नाक आहे नाक, हे नाक समजा उलटच लावलं असतं वर बोक करून, तर सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून. आपण किती छान दिसतो असतं उलट्या नाकाचं. पावसाचा एक थेंब सुद्धा वाया गेला नसता. पाणी आडवा पाणी जिरवा. वृक्षारोपणला इथे 2 खड्डे झाले, रुमालाची गरज लागली नसती, वर्षावर माल लेवल झाला असता. मग तुम्ही सांगा, हा कलाकार हा परमेश्वर अरे कडा तुफान कलाकार आहे. या कलाकाराने या सुंदर 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 रेखीव मूर्ती बनवल्या. कशा करता? ही माझी ओळख ठेवतील, माझं गुणगान गातील, माझा महिमा वाढवतील. ते हेतूने त्या भगवंताने तुम्हा आम्हाला बनवलं. पण या मूर्ती बैमान झाल्या, बैमान. ज्याच्या करता दिलं त्याचा मला विसर पडला आणि त्याद्वारे आम्ही नको तेच करू लागलो, नको ते करू लागलो. नको ते करण्यामुळे नको ते होऊ लागलं, नको ते होऊ लागलं. तुमच्या हातात पुष्कळ अंगठे, 5 बोटात तुम्ही चांगल्या 50 अंगठ्या घाला, 5 बोटात 50 अंगठ्या घाला. चोराला चोर, चोर कधी अंगठे काढताना ग्रेस लावतो का तूप लावतो? अरे डायरेक्ट कुराड मारते, बोटा कसा अंगठ्याने येते, नाकात काय नाकन तोडून येते, फाडून येते. हे सर्व चोरीला जाणार धन आहे, चोरीला जाणार धन. पण असं कधी ऐकलंय का? माझ्या तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरला जात असताना काय वारकरी बारामती मुक्कामाला झाडाखाली झोपले असताना अचानक छोटे आली का टीव्हीला पेपरला बातमी, कुठे वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या म्हणून. अरे दिली तरी कुणी घेना, कारण त्या माळेची आम्हाला किंमतच कळत नाही, कळाली नाही. त्याला मी तुच्छ मानतो, देव हेल ना करतो. एखादा वारकरी म्हातारात भेटला त्याची टिंगल करतो, ते चेष्टा करतो, त्याला लावारी समजतो. पण बाबांनो, हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये जिवंत, वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. म्हणूनच अजून महाराष्ट्र जिवंत आहे. आयुष्यभर तुम्ही किती जरी मोठं लॉकेट करून गळ्यात घातलं, अरे 50 किलो सोन्याचा कांडा जरी गळ्यात घातला, मेल्या तुमच्या कमरेचा करदोडा कोणी ठेवत नाहीत. मात्र त्याच वेळेस जर तुमच्या गळ्यात ही पवित्र तुळशीची माळ असेल ना, तुम्ही मेलानं व तुम्हाला जाळलं, या माळेला कोणी सुद्धा हात लावू शकणार नाहीत. म्हणजे तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा आणि अविनाशी अलंकार काय असेल तर फक्त पवित्र तुळशीची माळ. हा तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा अलंकार आहे. याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर पुढच्या चतुर्थीच्या आत लायसन धारक व्हा. कच्च्या लायसनवर गाड्या चालवू नका. आरटीव्ही एखाद्या ट्रक खाली घेऊन जाईल. गेटके न ऊस जाळू नका. पिटवून द्यावा लागतो आता तर पैसे देऊन. गेटके न ऊस जाळू नका, सभासद बना. या देहावर एक तुळशीपत्र ठेवा. हा देहरूपी ऊस गेटके न जाता त्या माऊलींचं, तुकोबारायांचं, सद्गुरूंचं सभासद बना. देहावर तुळशीपत्र ठेवा आणि ज्याचा आहे त्याला समर्पण करून टाका. अशा तऱ्हेने म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतलं. म्हाताऱ्याला आंघोळ घातली, म्हाताऱ्याची वरात पॅक केली, सुतली नवड काढली, गुलाल टाकला, वरात उचलली आणि स्मशान भूमिका निघाली. म्हातारा म्हाताऱ्याच्या सुतळी करता आई साहेबांनी 100 रुपये दिले. म्हाताऱ्याची दुःखद वार्ता म्हाताऱ्याच्या मुलींना सासरी कळाली. आपलं वडील देवाज्ञा झालं. ऐकून पुरी आरडत ओरडतच माहेरी आल्या आणि आपल्या बापाची अंत्ययात्रा स्मशान भूमिकेत झालेली पाहून मुली मोठमोठ्याने रडू लागल्या. आरडत ओरडत मुली बापाच्या प्रेताच्या पाठीमागे आल्या आणि त्या प्रेताला मुली पदरानं वारा घालू लागल्या. म्हातारा हवं उठलं तर उठलं. पोरगी वारा घाल म्हणते, दादा असं कसं झालंय, एवढी कशाची गडबड झाली पप्पा, एवढी लोकसभा सुद्धा कशी दिली नाही. या बारीनं मला चांगली साडी घेतो, दिवाळीला आल्यावर त्यांना बी अंगठी करतो म्हटला होता. सगळं ठेवून कसा चालला बाबा, तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही. पीके उंदरा
देवाचं औषध आहे न आता म्हातारा काय सरकच बघायचं चाललाय त्याच्या वाटण्याच्या मल्ला कानील गणोय मायाची सगुणा तुला बी नेऊ की चांगली दाट मिसरी काच माझी लवकर नेऊ अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी भाऊ बहीण मुलं बाळा बायका पोर हे कुठपर्यंत फक्त स्मशान भूमीपर्यंतच हा जो आपला बायका मुलांचा प्रपंच आहे अक्षरशः भगवंतानी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं एक मायावी नाटक आहे या नाटकामध्ये घोरफडूमला अंत होतो त्या तऱ्हेनं महातेचं प्रेस स्मशान भूमीत नेलं लाकडं रचली रॉकेल ओतून काडी लावली जाळ झाल्याबरोबर ताटेचा बांबू संपलं वेड्या तुला जाळून मातेला मिळून मोकळी झाली आता कोण तुझा विचार करतो परत कोणी कुणाचा विचार करायला मोकळा नाही आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही किंवा आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही आपली पुण्यतिथी जयंती मागे साजरी व्हायला आपल्या पोराने आपला दावा केला तरी पुष्कळ एवढी आपली लायकी याच्याकरता आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे संसार सोडू नका संसार तर तुम्ही आम्हाला केला पाहिजे करायला हवा करावा पण या संसारामध्ये आपली भूमिका अशी असू द्या संसारी असावे आसोनी बसावे भजन करावे वेळोवेळा या प्रपंचातून भगवंताला आपलंसं करून घ्या आपला तो एक देव करून घ्यावा जीवा सुख नव्हे आपण किती मोठे जागीरदार झालो टाटा बिर्लाचे जावाय झालो अंबानीचे युवाय झालो तरी भगवंताशिवाय पर्याय नाही तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाकोनिया हे तुम्हा मला सर्वस्व दिलं तो परमात्मा येतो नक्की तुम्हा मला सोडल्याशिवाय राहणारच नाही म्हणून बाप्पानो आपण त्यांना विसरू नका बरं विसरूच नका म्हणतात बाबा सांगतात सांगून गेले गुरु सोडा संसार प्रपंचाच्या सद्गुरूंची कास भजन करा रात्राने असं म्हणून कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही फार गडबड झाली असेल कोणाला आपापल्या जबाबदारी जाऊ शकता रस्त्याने काही कमी जास्त झाल्यास मी मुळीच जबाबदार राहणार नाही मात्र तुम्ही हलणार नाही प्रसाद घेतल्याशिवाय मला खात्री आहे अजून गणपती बाप्पाची आरती होणार आहे महाप्रसाद होणार आहे आनंदाचा आनंद होणार आहे तर ज्या करता आपण आज थांबलोय संकट चतुर्थी गणेशाची मोठ्या प्रेमाने आपण आपण जमात या दरबारात गणेशाच्या झालेलो आहोत तर त्या गणपती बाप्पाचं भजन सर्वांनी ज्याला हात आहे त्यानं हाताने टाळी वाजवा ज्याला तोंड नाही त्याने तोंडाने भजन म्हणा ज्याला हात नाही तोंड नाही त्याला नाही मिळायचं आहे पण हात तोंड असं जर कोणी गैरहजेरी लावली तर सकाळ आंधळे आला काय त्याला महारोग झाल्याशिवाय राहणार नाही असं घडू नये सर्वांनी पाठीमागं मोठ्या प्रेमाने भजन करूया गजानना पेटेवाला टाकू का पक्वाजावाला टाकू का कॅमेरेमन बर टाकू काय भोजन म्हणलं हो तुम्ही मंदिर हालत होतं घरी होय तर मी बघितलं हळू म्हणजे पडते काही माझ्या काय तुम्ही भोजन म्हणलं निघाला का येर निघाला काय काय लोक काम चालू रस्ता बंद काय काय जणू बुवाच्या मैतीला आली काय काय पाठीमाग लांब लांब लोक त्यांना वाटतं असं कडे होतं काय तावा त्याला असा काय झाल्यावर कळल मी खात्री करून बघा काय मी काय मोठा कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण हिंद केसरी बुवा नाही माझं नाव लक्ष्मण सदाशिव राजगुरू मुक्काम पशकणेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माळशिरस तालुक्यात माझं गाव आहे पण मी सध्या इंदापूर तालुक्यात बावडागावी राहतो आणि माझं असणारे एक शंडस्थान श्री क्षेत्र नारायणपूर येथील मा सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांच्या कृपेत त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय शेवटी गुरु की शक्ती और मेरी भक्ती सद्गुरूंचं अधिष्ठान पाठीशी असल्याशिवाय समाजामध्ये फिरणं बोलणं तेवढं सोपं नाहीये आतापर्यंत मी काय बडबोलो तुम्हाला सांगू शकलो हे संपूर्ण माझ्या सद्गुरूंचं हे कॅसेट आहे साऊंड
बॉक्स फक्त माझा आहे. सद्गुरू कृपेनं माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या योग्य वेळी योग्य संस्कारामुळं हे तुमच्यापुढे मी उभा राहू शकलो, बोलू शकलो. बोलता बोलता भावना भारत काय तोंडातून वेळेकडे शब्द गेले असतील, मला क्षमा करा. काही बरोबर असेल. गणपती बाप्पांच्या चरणी समर्पणतो या ठिकाणी योगाने. गेल्याच वर्षी माझी सेवा होती, असाच बोर्ड लावला होता त्यांनी, पण अचानक मला गणपतीनं आजारी पाडलं आणि ॲडमिट व्हावं लागलं. म्हणले पेशी कमी झाल्यात. म्हणलं वाढवा. असं काय झालंय तसं काय झालंय, मला तुला काय करायचं का डॉक्टरला सांगितलं. जाऊ द्या, तो विषय जाऊ. त्यावेळेस तुम्ही नाराज झाला. अचानक मला कार्यक्रम कॅन्सल करावा लागला. परत हे 2 वर्षांनी परत मला असणारे आमचे गावडे काका यांनी, सतीश काका, आम्हाला दत्ता महाराज गावड्याची त्यांनी तारीख दिली होती. यांची सतीश काका त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला तारीख दिली आणि या ठिकाणी परत सेवी संधी दिली उपलब्ध करून द्या. म्हणा त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी एवढं मोठं योगदान केलेलं आहे बघा. तुमच्या सर्वांच्या भक्तांसाठी, गणेश भक्तांसाठी केवढं मोठं योगदान आहे. आज एवढी मंडळी अन्नदान होतंय, महाप्रसाद होतोय, आरती होते, गणपती बाप्पाचं दर्शन होते आपल्या सर्वांना. हा योगायोग आहे. मला या ठिकाणी येण्याची संधी दिली. मला वाटतं असं इथं आल्या वाटतं गावडे वस्ती वाटतं मारावं तुमच्या गावडे वस्तीवर तुमच्या पोटाला जन्माला यावं की तुम्ही सोन्यासारखी माणसं, शांत, बडबड नाही, गोंधळ नाही, भजन करा करत नाही, टाळी वाजवाय सांगितलं वाजवत नाही, इतकी रगेच मी तुम्ही माणसात. चांगला आनंद वाटला. या ठिकाणचं स्थानिक भजनी मंडळ, वारकरी मंडळ, मग आमचे मृदंगमणी आणि अनिकेत महाराज शिंदे, आमचे पेटी मास्तर गुलाबाई तांबोळे 72 वर्षाचं वय आहे यांचा. ही आमचे तरुण आहेत. हे आमचे दुसरे सहकलाकार हनुमंत महाराज भिसे फलटण तालुक्यातल्या होळचे आहेत. आणि कुणी एका गावचं नाही, आमचे सावता महाराज फुले आहेत. आमचे मेहुणे मोहनराव भांडवलकर सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. ही सर्व मंडळी प्रेमातली मंडळी. आमच्या आता गवळी महाराज रायते गवळी कुटुंबच्या कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. त्या प्रकारे चौधरी महाराज आमचे असणारे विजय महाराज सर यांनी सगळं कुटुंब, तात्याचा कार्यक्रम मानल्यावर सगळे घरातली गाडी घेऊन इकडे आल्या. बरीच अशी प्रेमातली मंडळी बरं का. ज्यांना कार्यक्रम काढाल ती सर्व मंडळी प्रेमापोटी या ठिकाणी आली. सर्वांनी शांततेचं आणि उपस्थित सहकार्य दाखवलं. सर्वांचं दर्शन घेतो. आता माझं काय तसं वय ज्या झालं नाही, अजून मला पाहुणे बघा येतात. खरं काल 4 गाड्या आल्या. 4 ठिकाणी मी खरंच सांगतोय, 4 गाड्या आल्या का. 4 ठिकाणी लोक आलते. नाही म्हणजे तब्येत कशी आहे, बरी आहे का काय तुम्हाला दुसरंच वाटलं काय. आताशी फक्त 65 65 वर्ष फक्त आताशी चालू आहे. आताशी तारुण्य सुरू झालंय माझं. बरोबर आनंद वाटतो. अरे या मागच्या 19 आणि 20 सालामध्ये किती माणसं मिली, मुंग्यासारखी माणसं, कुत्र्या माणसासारखी माणसं मिली. या कोरोनाच्या काळात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपल्याला सर्वांना किती माणसं मिली. काय घरात कुटुंब संपली. एक कडी लावाय घरात माणूस राहिला नाही. अब्जाधीश होते, कोट्याधीश होते, उद्योगपती मोठे होते. पैशाचा उपयोग झाला का त्यांना. अरे सगळं जागेला राहिलं, निघून गेले. मग त्यातनं आपण राहिलो. केवढं आपलं मोठं भाग्य आहे. हे देवाचे भगवंताचे केवढे उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. हे राहिलेलं आपलं आयुष्य आहे ना. एवढ्या तडाख्यातनं आपण वाचलोय म्हणजे साधन आहे, लक्षात ठेवा. एवढ्या तडाख्यातनं आपण 2 वर्षाच्या वाचलोय, देवाने ठेवलंय. हे राहिलेलं आपलं आयुष्य जे आहे ना, हे बोनस मधलं आहे, बोनस मधलं. आता मस्ती येऊ देऊ नका. आता माणूस म्हणून जगायला शिका. देवाचे एकदा तरी तोंडात द्यावं, देवा दिवसात नाही देऊ द्या. जास्त मस्ती करू नका. मस्ती आली तर पुन्हा तोंड बांधून तुम्हाला रपाटात असल्याचे जाणार नाही. मुस्क घालूनच मारतोय देव. एवढं सोपं नाही. याच्याकरता भगवंताने राहिलेलं आयुष्य आपले त्या भगवंताच्या चरणी समर्पण करायचं आहे. मोठ्या प्रेमाने आता सर्वांनी एकदा भजन करूया. गणरायांच्या चरणी समर्पण सेवेला पूर्ण विराम देतोय. मात्र शिट्टी मारल्याशिवाय कोणी फाउंडेशन लावतात. झालं ना आपलं टायमिंग. मोठ्या प्रेमाने आपण माऊलीचा संप्रदाय नेमाप्रमाणे भजन करून आरती होईल. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. ते पुढच्या सूचना तुम्हाला सांगतील. तर मोठ्या प्रेमाने आपण भजन करूया. तुकाराम देवा
पंडित ज्ञानोबरायांनी 12व्या शतकामध्ये ओवीच्या रूपानं, त्याचबरोबर श्री एकनाथ महाराजांनी 15व्या शतकामध्ये भारुडाच्या रूपानं आणि श्री जगद्गुरु तुकोबरायांनी 16व्या शतकामध्ये अभंगाच्या रूपानं या विश्वाला सन्मार्गी लावण्याचं काम करत असताना आज ज्या महात्म्यांच्या मुखातून श्री एकनाथ महाराजांच्या सोंगी भारुडाच्या रूपानं आपण ही भारुडाची सेवा गणपती बाप्पांच्या चरणावरती समर्पित करीत असताना आपण सगळ्यांनी या श्रवण भक्तीचा लाभ घेतला. ते भारुड क्षेत्रातील खरं तर ज्यावेळी आदरणीय तात्या भारुड सेवा सुरू केली त्यावेळी खरं तर या एकनाथ महाराजांच्या भारुडाची खऱ्या अर्थानं समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये माहिती नव्हती आणि हे सोंगी भारुड हे खरं तर या भारुडाला सुवर्ण काळ ज्यांनी आणला ते आदरणीय तात्या. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपल्या या गणेश मंदिर या ठिकाणी आदरणीय तात्या आले. त्यांनी सुंदर अशी भारुडाची सेवा गणपती बाप्पांच्या चरणावरती समर्पित केली. मला त्यांचा आभार मानण्याकरता खरं तर माझ्याकडे शब्द नाहीत, पण तुम्ही त्याच्याकरता मदत करून आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानत असताना सगळ्यांनी एकदा कडकडून टाळ्या वाजवा. श्री आदरणीय तात्यांचा या ठिकाणी आजचे अन्नदाते श्री उत्तमराव यशवंतराव गावडे, अण्णासो यशवंतराव गावडे आणि श्री राजाराम तात्याबा गावडे या तीनही अन्नदात्यांनी पुढे यायचं आहे आणि श्री आदरणीय तात्यांना श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. पुढे पुढे अरे पुढे लाव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मोर्या मंदिर देवस्थान यांच्या वतीनं त्यांनाही श्रीफळ देण्यात येत आहे. महाराजांनी पुढे यायचं आहे. गणपती बाप्पा साक्षात. श्री आदरणीय सावता महाराज फुले यांचा सन्मान श्री हरिभक्तीपरायण सोमेश्वर देवस्थान. त्याचबरोबर सुंदर अशी या भारुडामध्ये आपल्या हाताच्या जादूईनं मृदुंग सम्राट हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज शिंदे वेळापूर पण सध्या ते आंबोळी यांनाही या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे. हा या ठिकाणी चौधरी सर बारामती यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सगळे बस या तीनही दातृत्वाच्या अन्नदात्यांकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा.
साखी